नागपूर हिंसाचार प्रकरणी डीसीपी निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची विचारपूस केली। डीसीपी निकेतन यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। निकेतन कदम आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया। सर, ज्या पद्धतीने तुमचा हल्ला झाला, हे हल्लेखोर कोण होते? तुम्ही भालदारपुरा त्या परिसरामध्ये आतमध्ये गेले होते। हल्लेखोरांचा मूळ मोटिव्ह काय होता की तुमच्यावर हल्ला करण्यासाठी ते आले होते? हल्लेखोर मुळात किती वयोगटातले होते? ज्यावेळेस आम्ही तिथे मध्ये होतो, थोडं आम्ही आत जात होतो जेणेकरून एरिया डॉमिनेट करून यांना क्राऊडला पूर्णपणे डिस्पर्स करू शकू। तर अचानक आमची एक टीम एका घरात काही सस्पेक्ट होते त्यांच्या सर्चसाठी गेले होते। अचानक हे 100च्या आसपास एका छोट्या अरुंद गल्लीमधून तिथे जमले। सगळे यंगस्टर्स होते, फॉर शुअर सगळे यंगस्टर्स होते। सगळ्यांकडे कुणाकडे लाठी होती, कुणाकडे दगड होते, कुणाकडे ते पेट्रोलच्या बॉटल्स वगैरे देखील दिसत होत्या। तर ज्यावेळेस हे असं झालं, माझी टीम आतमध्ये होती, तर ते त्या घरावरच अटॅक करण्यासाठी आले होते। त्यांना मागे हटवण्यासाठी मी जरा पुढे गेलो, ते मागे हटलेही त्याच्यातले काही, पण एकाकडे कुऱ्हाड असल्यामुळे त्याने पुढे येऊन तो अटॅक केला आणि ते वाचवण्यासाठी मी हात पुढे केला, तर त्या हातावर तो घाव झाला। आणि तेवढ्या याच्यात मी खूप मोठ्याने ओरडत देखील होतो की बाहेर निघा, बाहेर निघा। आणि परंतु तरी देखील यांनी त्या घरावर स्टोन पेल्टिंग केली, दगड फेकले ॲक्च्युली, परंतु लवकर रेइन्फोर्समेंट मिळाली आणि ते आमची टीम तिथून सेफली रेस्क्यू देखील झाली। परंतु जसं मी सांगितलं की ते कुठेतरी ते म्हणजे प्लॅनिंग करून तिथे आले होते। एवढे सगळे शस्त्र त्यांच्याकडे होते आणि चेहऱ्याला रुमाल वगैरे देखील त्यांनी बांधलेला होता। सर, या ठिकाणी एक घटना अशी झाली आहे, एक महिला कॉन्स्टेबल होती, त्या महिला कॉन्स्टेबलचा विनयभंग झाला आणि CA रोड परिसर ते छत्रपती शिवाजी चौकाच्या दरम्यान ही महिला एकटी तिथे सापडली हल्लेखोरांच्या तावडीत आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला। तिला पोलीस ट्रेनिंग असल्यामुळे तिनं शौर्यानं तिथून ती बाहेर पडली आणि पण तिच्यावरती जो प्रसंग घडला तो अत्यंत गंभीर होता। त्यामुळे हा जो मॉब होता हा पोलिसांवर कशा पद्धतीने हल्ला करत होता? महिला पोलीस असतील किंवा तुम्ही सगळे पोलीस तिथे होतात, त्यांच्यावरती त्यांची हिंसा कशी होती? मी जसं सांगितलं की अगदी क्रूरपणे चालू होतं। माझ्यावर जो हमला झाला तो जीवे मारण्याच्या उद्देशानेच होता। समोरच्या व्यक्तीने काय स्वतःचा बचाव करायचा होता, पळायचं होतं म्हणून नव्हता केलं। तो समोर आला माझ्याजवळ आणि त्याने मारला आणि आपण ते महिला आमच्या अंमलदाराबद्दल ही माहिती दिली। ॲक्च्युली मला हे याच्याबद्दल माहिती नव्हती, परंतु हे त्यांची मेंटॅलिटी अशीच होती। मला बऱ्याचदा मागच्या 2 दिवसात विचारलं गेलं की त्याचा चेहरा तुम्ही बघितला का? याचा चेहरा काय, तो एक व्यक्ती नाही आहे, ती मानसिकता आहे, ती विकृती आहे। ती विकृती ठेचून काढण्याचं आव्हान आता आमच्यासमोर आहे, महाराष्ट्र पोलिसांच्या समोर। त्या महिलेसोबत असं जे करू शकतात ते, तर अशा लोकांना नक्कीच असं शासन झालं पाहिजे की त्यांनी पुढे कधीही त्यांच्या डोक्यात दूरपर्यंत असा विचार येता कामा नये आणि ते नक्की होणार। सर, एक फहीम शेख नावाचं माणसाचं नाव पुढे येतं आहे। फहीम शेख हा डेमोक्रॅटिक एक मायनॉरिटी पार्टी आहे, छोटीशी पार्टी आहे, त्याचा अध्यक्ष आहे। या फहीम शेख हा तिथे काही घोषणाबाजी करत होता, त्यांनी लोकांच्या मनात विष पेरलं आणि त्यांनीच माथी भडकावली या लोकांची, असं काही माहिती तुम्हाला तिथे कोणी अशी काही माहिती तुम्हाला 2 दिवसाच्या त्या म्हणजे सोमवारी दिवसभर सगळं सुरू होतं, तिथे आंदोलन VHPचं झालं, बजरंग दलाचं झालं, मग लोक आले। फहीम शेख नावाची व्यक्ती या सगळ्या याच्यामध्ये पुढे आली आहे? आत्ता मी लेटेस्ट अपडेट घेतले त्यानुसार असं दिसत आहे की सोशल मीडियावर पण त्यांनी काही आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या, त्यामुळे देखील तिथे क्राऊड जमा झाला। आणि ते सुरुवातीला चिटणीस पार्क इथे जे जमले संध्याकाळच्या वेळेस, त्यावेळेस देखील ते म्हणजे काही असामाजिक तत्त्व होते किंवा हे असं हिंसा भडकवणारे तिथे जमलेले होते। त्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर इसमाचा किती रोल आहे ते त्याच्याबद्दल मला जास्त माहिती नाही आहे, पण इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्या गोष्टी क्लिअर होतील। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।